पुढची बातमी आहे दहिसरमधून। दहिसरमध्ये मनसेचा एक लक्षवेधी फलक आता दिसून येतोय। या फलकामधून हिंदी भाषेला कडाडून विरोध केला गेलेला आहे। कुठे गेले मराठी अभिमानाचे चेहरे असा सवाल या फलकातून उपस्थित करण्यात आलाय। मराठीच्या गळचेपी विरोधात फक्त मनसेच लढतेय आणि असा सुद्धा संदेश, असा तुझा एक जो मथळा आहे तो सुद्धा तिथे देण्यात आलेला आहे। मनसेचा फलक नेमका आता कुणाच्या निशाण्यावरती आहे, या निशाण्यात या फलकावरून कुणावर निशाणा साधलाय हे देखील अद्याप कळू शकलेलं नाही। दरम्यान मनसेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीमधली कामगिरीवरती जरा एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2007 ते 2009 महानगरपालिका 12 नगरसेवक निवडून आलेले होते। त्यानंतर 2006 ते 2009 मध्ये विजयी जागा या 45 होत्या। त्यानंतर मतांची टक्केवारी होती 5.87%। त्यानंतर 2009 ते 2014 24 महानगरपालिकांमध्ये विजयी जागा होत्या 162। मतांची एकूण टक्केवारी होती 12.43%। ही सर्वोत्तम कामगिरी होती। त्यानंतर 2014 ते 2019 मध्ये महानगरपालिकेमध्ये 14 जागा होत्या। त्यानंतर विजयी जागा होत्या 26। मतांची टक्केवारी होती 3.56%। त्यामुळे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आता मनसेला आता नेमकं कशा पद्धतीने मनसे समोर जाणार, या निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी आता कशी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामकुमार गुप्ता सध्या आपल्या सोबत आहे। रामकुमार, मनसेकडून आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुद्धा केली जाते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सतत आता जर आपण बघितलं तर दहिसरमध्ये सुद्धा मनसेकडून फलक लावण्यात येतात, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? जी मी सांगतो की दहिसर पश्चिम मध्ये हे बॅनर लावला गेला आहे, जिथे दहिसरच्या जो निवडणूक आहे त्याची तयारी चालू आहे। नंतर राज ठाकरे मनसे प्रमुख यांनी पीसीके नंतर हे बॅनर लावला गेला आहे। या बॅनर मध्ये असं सांगितलं गेलं आहे की मास्टर बॅनर निवडणूक सेनेचे पदाधिकारी हे जे किरण कासे आहे ते बॅनर लावलं होतं। महाराष्ट्र मध्ये हिंदी सक्ती विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे करण्यात आला आहे। नक्कीच रामकुमार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता या फलकामधून दहिसरमध्ये हिंदी भाषेला कडाडून विरोध करण्यात आलेला आहे। फक्त मराठी भाषेसाठी मनसेच लढतेय असा सुद्धा बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। बाकीचे कुठे गेले असा सुद्धा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात येतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे बॅनर लावण्यात आले आहे।